भात पण बनवेन की नाही माहीत नाही, पण मी ते तुमच्या मध्यांतर झालं असं वाटतं. कतले मोड आलेली ती अशी हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप छान मस्त मजेत असाल. आणि आजचा ब्लॉग डायरेक्ट रात्री स्टार्ट होतोय. आज आहे मंगळवार आणि मी पोहोचली आहे स्टेशनला. तिथून मग मंगळवार असल्यामुळे आपण बाप्पाच्या दर्शनासाठी गेलो. मंदिरात गेले, छान बाप्पांचं दर्शन घेतलं. थोडा वेळ तिथे थांबले कारण तिथे गेल्यानंतर खूप छान वाटतं. आणि मस्त असं दर्शन घेऊन मग निघाले मी घरी जाण्यासाठी. आज घरी जेवणाचा पण बेत होता. एक ट्रिक पण तुम्हाला शेअर करायची होती म्हणून मग मी ब्लॉग स्टार्ट केला होता. खूप जास्त थकून घरी आली. हॅलो नमस्कार आणि वेलकम बॅक टू माय ब्लॉग. तर मग मी संध्याकाळी घरी पोहोचली आणि आजचा ब्लॉग तुम्हाला तर तुम्ही बघितलंच. डायरेक्ट ट्रेनमधून मी घरी पोहोचताना चालू केला आहे. मध्ये मी कंटिन्युअसली कामामुळे मग घरी आल्यावरती थकल्यासारखं होतं. काय माहीत, फ्रेश पण नाही वाटत. कदाचित वर्कलोडमुळे असेल किंवा क्लायमेटमुळे असेल. पण या मला वाटतं 6-7 दिवसात मी काहीच शूट केलेलं नाही आहे, एकही ब्लॉग नाही शूट केला. तर मग म्हटलं आजपासून आपण जरा हळूहळू परत चालू करूया ब्लॉग शूट करायला. म्हणून मग मी आज संध्याकाळी डायरेक्ट हा ब्लॉग शूट करायला सुरुवात केली आहे. आत्ता वाजलेत 8. मंदिरात गेली होती त्यामुळे थोडा लेट झाला घरी यायला. मंगळवार असल्यामुळे मी मंदिरात जाऊनच घरी येते. तर मग पुढे काही इंटरेस्टिंग ब्लॉग मी प्लॅन केले आहेत. तर मग बघू आता कसं कसं सक्सेस होते ते तर तुम्हाला ब्लॉगमधून कळेलच. पण आता सध्या तरी फक्त असे घरचे रुटीनचेच ब्लॉग येत आहेत. कारण मी 1-2 वीकेंड झाले कुठे गेली पण नाही आहे. वीकेंडला पण स्पेशल असं काही केलं नाही आहे. त्यामुळे आता मी प्रयत्न करणार आहे की पुढे काहीतरी छान स्पेशल ब्लॉग करेन. तर मग बघूया आता काय काय होतं आहे. तर मग आज घरी आली आहे. आता मी विचार करते डाळ भात आणि मटकीची भाजी बनवेन. बघू डाळ भात पण बनवेन की नाही माहीत नाही, पण मी ते तुमच्याबरोबर शेअर करेनच काय बनवते ते. पण जे काय बनवेन ते फटाफट बनवेन. अजून मला दिवाबत्ती करायचे, फ्रेश व्हायचं आहे. पण सगळं करण्याच्या आधी म्हटलं 2 मिनटाचा पॉज घेऊन तुमच्याबरोबर बोलूया. कारण मला असं बोलत ब्लॉग बनवायला वेळच मिळत नाही आहे. मी कंटिन्युअसली काहीतरी करते आणि मग मी तसंच रेसिपी शूट करते आहे किंवा ट्रॅव्हल किंवा स्किन केअर काहीही करते आहे. ते मी असं काम करत करते कारण मला वेळच नाही मिळत आहे की मी तुमच्याबरोबर असं बोलत बोलत ब्लॉग बनवेन. पण होईल, ते पण होईल लवकरच. काही गोष्टी प्लॅन करते आहे, त्याचं सक्सेस झाल्या तर मग लवकरच सगळं होईल. आणि बघू आता आजच्या दिवसामध्ये पुढे काय होतं आहे ते. खरं तर दिवस संपला आहे पण काय माहिती, मला असं वाटतं की जेव्हा ऑफिसमधून घरी येते मी किंवा कोणीही जे काही ऑफिसला जात असतील किंवा कामावर जात असतील लेडीज, घरी आल्यानंतर असं दिवस संपला असं नाही वाटत, मध्यांतर झालं असं वाटतं. कारण अर्धी कामं अजून पेंडिंग असतात आणि ती करायची असतात पूर्ण. तर मग आता त्या कामांना लागूया, थोडी फ्रेश होते आणि मग भेटते तुम्हाला. स्टे ट्यून. डाळी घेऊन आली येताना, तर मग आधी भरून ठेवते. आणि याच्यामध्ये मूग डाळ आणि याच्यामध्ये तूर डाळ भरून ठेवते. आणि ह्या सगळ्या धावपळीमध्ये ट्रेनमध्ये डाळी भरते मी आता सध्या. याच्यामध्ये तूर डाळ आणि याच्यामध्ये मूग डाळ असं येताना घेऊन आली होती मी. आज एवढी धावपळ होती, अंधार का दिसतोय, आज एवढी धावपळ होती की येताना मला ट्रेनमध्ये लागलंय. आणि जे तुम्हाला दिसतंय रॅशेस, जे मला घरी आल्यानंतर कळलं. असं सगळं आहे. गप्पा मारण्याच्या ओघात माझं काम खूप जास्त लेट होत आहे. त्यामुळे मी आता आवरते, डाळ भाताचं कुकर लावते. मला मी एक ट्रिक दाखवते माझी. तुम्ही पण असं काही ना काहीतरी जुगाड करतच असाल, सगळेच जण करतात. पण हा माझा जुगाड आहे जे मी तुम्हाला दाखवते.
जेव्हा सगळं फटाफट आवरायचं असेल तेव्हा आता मी जुगाड करते, कारण मला आहे ना मटकीची भाजी बिना पाण्याची करायची. तुम्हाला आवाज किती येतो? मला आहे ना मटकीची भाजी बिना पाण्याची करायची, म्हणजे पाणी न घालता. म्हणून मग मी एक जुगाड करणार आहे, जो मी आता तुमच्याबरोबर शेअर करते. असं करता करता आठवतं आणि मग ते मला तरी आवडतं शेअर करायला. डाळी वेगळून ठेवल्यात. आता मी काय करणार आहे, याच्यामध्ये ह्या भांड्यामध्ये भात, याच्यामध्ये डाळ. ओके, हे असं एकावरती एक बसतं. आणि मटकी अशी डाळीच्या वरती मी जसं हे माझ्याकडे एक छोटी प्लेट आहे, त्याच्यामध्ये मी मटकी घेतली मोड आलेली, ती अशी ह्याच्यावरती ठेवणार आणि हे असंच कुकरला लावणार आहे. तर मग डाळ भात शिजेल आणि फक्त वाफेवरती, ह्याच्यामध्ये पाणी नाही घालणार, फक्त वॉश करून ठेवणार. वाफेवरती ही मटकी पण शिजेल आणि मग मस्त त्याला तडका देणार. अशी सिंपलशी ट्रिक आहे. तुम्हाला ही ट्रिक माहिती होती का? आणि तुम्ही कधी असं ट्राय केलं आहे का? किंवा तुम्ही काय काय जुगाड करतात हे तुम्ही माझ्याबरोबर नक्की शेअर करा. आता बडबड करण्यात टाइम नाही घालवत, कुकर लावून घेते. मला भाकरी पण करायची आहे. मामांची खूप जास्त घाई आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना, असं बोलत बोलत काम करायला मला खूप जास्त वेळ लागतो आणि तेवढा वेळ नाहीये. 8:45 झाले, अर्धा तासात मला जेवायला बसायचं. सो मी तुमच्यावर नंतर गप्पा मारते, तुम्ही फक्त रेसिपी बघू. आणि ही ट्रिक तुम्ही सगळेजण नक्की 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 ट्राय करून बघा. मला पण सांगा की तुम्हाला कशी वाटते. या अशा सोप्या छोट्या छोट्या ट्रिक्समुळे आपलं जेवण खूप जास्त फास्ट होतं असं मला वाटतं. आणि हे असं जेवण बनवताना आठवतं आणि त्यावेळेला मग शूट करायला असं काही ठरलेलं नसतं, त्यामुळे मध्येच मी काही शूट करत नाही. पण जेव्हा जेव्हा मी असं काही ट्रिक यूज करेन त्या मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन. फक्त अशी मटकीच नाही तर तुम्ही वेगवेगळ्या कुठल्याही बटाटे असतील, दुसरी कडधान्य असतील किंवा अजून काही जे तुम्हाला वाफेवरती शिजवायचं असेल ते तुम्ही असं डाळ भात आणि वरती प्लेटमध्ये किंवा वाटीमध्ये ठेवून छान, जी अशी डब्यामध्ये बसत असेल अशा भांड्यामध्ये ठेवून असं छान केलाय मी जुगाड. तर शिट्ट्या घेऊन झाल्यानंतर मी तुमच्यावर शेअर करते मटकी कशी मस्त छान वाफेवर शिजते ते. आणि एकाच वेळी आपल्या 3 गोष्टी शिजतात. पण तोपर्यंत मी भाकरी करून घेणार. अशा ट्रिक करून जेवण केलं तर ते लवकर लवकर होतं. तुम्ही पण अशा छोट्या छोट्या ट्रिक वापरून तुमचं पण जेवण खूप फटाफट बनवू शकता. आणि तुमच्याकडे अशा काही ट्रिक असतील तर त्या माझ्याबरोबर नक्की शेअर करा. त्याच्यानंतर फटाफट मी भाकरी बनवायला घेतल्या, कारण गप्पा मारत मारत मला खूप जास्त वेळ लागला असता आणि मला फास्ट आवरायचं होतं. म्हणून संध्याकाळी जास्त काही स्वयंपाक नसतो, आम्ही लाईटच जेवतो. राईस रोज नसतो, कधीतरी राईस बनवते मी. आज मटकीची उसळ होती म्हणून मग राईस पण बनवला, कारण डाळ बनवणार होती. अदरवाईज फक्त भाजी आणि भाकरी असते रात्रीच्या जेवणात शक्यतो. आठवड्यातून एखाद दुसऱ्या वेळेसच राईस असतो रात्रीच्या जेवणामध्ये. अशी मस्त छान मटकी शिजून झाली होती. याच ट्रिकने मी बटाटे, रताळी किंवा जे काही वाफेवरती शिजवायचे पदार्थ असतात ते मी कुकरमध्ये असेच इतर गोष्टींबरोबर शिजवून घेते.
कारण टाइम वाचतो आणि वाफेवर शिजवलेलं जास्त टेस्टी पण लागतं असं पाणी घालून शिजवण्यापेक्षा. इथे माझी ट्रिक तुम्हाला दाखवून झाली आणि त्याच्यानंतर मग मी फुल स्पीडमध्ये बाकीच्या स्वयंपाकाला लागले. मला डाळ फोडणीला घालायची होती आणि एकीकडे मटकीची उसळ पण करायची होती. मी सगळं कटिंग आधीच करून घेते कारण मग मला फटाफट फोडणीला द्यायचं असतं. एकाच वेळी दोन्ही गॅस चालू होते. फास्ट गॅसवर आधी मी डाळ फोडणीला घातली आणि ते काय मी तुमच्याबरोबर दाखवू शकत नव्हती म्हणून मी असं कढई उचलूनच दाखवली. आणि एका बाजूला तुम्हाला दिसते मी मटकीची उसळ पण करायला घेतली होती. डाळीला काय फक्त तडकाच द्यायचा होता, त्यामुळे मी फटाफट लसूण, मिरची, कढीपत्ता, जिरं, मोहरी असं सगळं घातलं आणि वरण बनवलं. ते असं तडका देऊन झालं आणि त्याच्यानंतर मी वरण शिफ्ट केलं स्लो गॅसवरती आणि मटकीची उसळ फास्ट गॅसवरती घेतली, म्हणजे मोठ्या गॅसवरती करायला घेतली. छान तेलामध्ये हळद, तिखट घातलं, कांदा परतून घेतला, थोडासा एकदम थोडासा टोमॅटो घातला आणि त्याच्यामध्ये मग ती छान अशी उकडलेली मटकी होती ती घातली. आणि अशी उकडून घेतल्यामुळे अजून एक फायदा आहे, मोड असे तुटत नाहीत किंवा असे स्मॅच होत नाहीत. छान बघा मोड पण तसेच दिसत आहेत. अशी मस्त मटकीची उसळ बनवली. हा सगळा स्वयंपाक झाला, त्याच्यानंतर छान डिनर केला आणि आजचा दिवस मी इथेच संपवते. जर व्लॉग इथपर्यंत पाहिला असेल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. जर अजूनही तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, त्यामुळे माझा चॅनल लवकर ग्रो होईल. आणि भेटूयात आपण सगळे नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या. बाय.